वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी उपकारागृहातील 30 आरोपींची नाशिक रोड कारागृहात रवानगी. अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधील दुय्यम कारागृहातील न्यायालयीन कोठडीतील आरोपींना प्रमुख कारागृहात हलवण्याच्या राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राहुरी पोलीस ठाण्यातील 30 आरोपींची आज नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. राज्य शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार राहुरी पोलीस ठाण्यातील उपकारागृहात असलेल्या एकूण 30 न्यायालयीन कोठडीतील आरोपींना सोमवार 6 जुलै 2026 रोजी कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. रवानगी करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 26 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. या निर्णयामुळे काही वर्षांपूर्वी राहुरीतील उपकारागृह फोडून आरोपी फरार झाल्याप्रमाणे घटना टाळण्यास मदत होणार असून स्थानिक पोलीस प्रशासनावरील बंदोबस्त व कारागृह व्यवस्थापनाचा ताणही कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. राजेंद्र उंडे, वेद बातमीचासाठी राहुरी.